आम्ही घरची परिस्थिती ठीक करण्यात व्यस्त आहे, त्यामुळे आमच्या नशिबात प्रेम नाही तर संघर्ष आला. पाहिलं का आता, ही चुकीची पद्धत आहे. एवढा मोठा फूड कोर्ट आहे पण हाताने मृत्यूला आमंत्रण द्यायचं हे लक्षात. कारण ह्या हायवेला भूक लागते बरं का मित्रांनो. असं वाटतं की आपण प्रवास उरकतोय आणि काही नाही, प्रवास उरकण्याबरोबर टाइम पण तसंच सटासट क्रॉस होत असतं. आज ऑर्डर केली आहे बघा, शेव टमाटर आणि तंदूर रोट्या. पण 100 वेळा जरी सांगितलं ना ओरडून, तरी थोडीफार चुकी ही आयुष्य बरबाद करून टाकते. कारण आता पण रस्त्याला मला 2-3 ऍक्सिडेंट सापडलेच. गाड्या ठोकलेल्या होत्या, कार होता, एक टेम्पो होता. काय होतं माहिती का, हे बघा हे कारण आहे. आता आपण 70 ने चाललोय तर तो 100च्या प्लस चाललाय. नमस्कार मित्रांनो, सगळ्यांना जय शिवराय आणि श्री स्वामी समर्थ. तर भरपूर दिवस गॅप पडलेली आपली आणि तुम्ही टायटल आणि थंबनेल पाहिला असेल. आपण एक मस्त अशी परत 1,500 किलोमीटरची जर्नी सुरू करतोय, पुणे टू छत्तीसगड कोरबाची. आणि तुम्ही पाहिलं असेल छत्तीसगडला गेल्यावरती किती कॉन्ट्रोवर्सी वगैरे होतात आपल्या दरवेळेच्या. तर बघू ह्या वेळेस काय काय बघायला भेटतंय किंवा काय काय अनुभवायला भेटतंय. नवीन असणार आहे, कारण प्रत्येक सिरीजला आपण काय प्री प्लॅन करून ह्या सगळ्या गोष्टी करत नाही, बट जशा घडत जातात तशा तुम्हाला पाहायला भेटतातच. तर चला, हे आता गाडी लोडिंग करण्यासाठी आपण हडपसरला आलो होतो. आता गाडी लोडिंग करू कंपनीमध्ये. काय फॅनचं मटेरियल बोललेत, तर बघू किती फॅनचं मटेरियल भेटतंय. जस्ट गाडी पोचलोय आणि दुपारच्या 2:30 वाजले. तर आज मंगळवार आहे आणि आजची तारीख आहे मित्रांनो 16. चला मित्रांनो, ब्लॉग आणि सिरीज सुरू करूया. गणपती बाप्पा मोरया. तर मित्रांनो, संध्याकाळचे 5 वाजलेले आहेत आणि आपण गाडी काढतोय आता कंपनीच्या बाहेर. आणि आपल्या बरोबर आहे संतोष भैया आंध्राचे, जे की आपल्या बरोबर जर्नी करणार आहेत. शेजारीच मगरपट्टा सिटी आणि हा जातो डायरेक्टली आपल्याला रोड घेऊन बायपासला. मग बायपास वरतून आपण डायरेक्टली वाघोली मार्गे जाणार आणि मग वाघोलीवरतून नगर मार्गे छत्रपती संभाजीनगर, नागपूर असा आपला प्रवास असणार आहे. आणि थोडं ट्विस्ट पण आहे मित्रांनो ह्या बुकिंगमध्ये. आता हे झालं कसं ते सांगतो तुम्हाला. हे बुकिंग आपल्याला भेटलंय सोमनाथ भाऊंकडून. थँक्यू सो मच सोमनाथ भाऊ. आणि ही त्यांची पार्टी होती ओडिसाच्या ट्रान्सपोर्टरची. तर त्यांनी त्यांना कॉन्टॅक्ट केला, त्यांनी आपल्याला कॉन्टॅक्ट केला आणि हे फायनली बुकिंग आपण कन्फर्म करून घेतलं. आपल्या गाडीमध्ये जे मटेरियल आहे ना, ते फक्त एक 20 बॉक्स आहेत आणि फॅन आहेत. ते आपण एक्झॉस्ट फॅन म्हणतो ना, तसे मोठे कंपनीचे फॅन आहेत. याचं वजन एक 350 ते 400 किलोच्या आसपास फक्त असेल. तेवढंच घेऊन जायचंय आपल्याला आणि संतोष भाईला घेऊन जायचंय. तर शिरूरच्या अलीकडे पोहोचलोय मित्रांनो. तुम्हाला समोर सगळी दुकानं दिसत असतील. तर संतोष भैयाचं राहिलंय ब्लँकेट विसरून. थोडी शॉपिंग बघूया. एक ब्लँकेट घेऊया तिकडून. आपलं तर ऑलरेडी ब्लँकेट गाडीमध्ये असते, त्यामुळं काही टेन्शन नाही. चला मित्रांनो, हे घेतलंय ब्लँकेट. मस्त असे ब्लँकेट्स आहेत, बघू शकताय. ये संतोष भैया, ये संतोष प्रसाद, ये संतोष कुमार और ये इनका ब्लैंकेट. संतोष भैया ने संतोष भैया से संतोषी कलर वाला ब्लैंकेट ले लिया. हा हा. आम्ही घरची परिस्थिती ठीक करण्यात व्यस्त आहे, त्यामुळे आमच्या नशिबात प्रेम नाही तर संघर्ष आलाय. मस्त असं वाक्य लिहिलंय की नाही. MH12 पुणेकर. तर पोहोचलो मित्रांनो अहिल्यानगरला. थोडं अंतर कव्हर करून घेतलं. 9:15 वाजलेत आणि आता आपल्याला थांबायचं जेवायला. तर नगर क्रॉस करून घेऊ आणि मस्तपैकी जेवायला थांबू. कसं वाटलं मित्रांनो वाक्य कमेंट करून नक्की सांगा. थोडा रात्रीचा फ्लॅश पडतो त्याच्यावरती, त्यामुळे एक्झॅक्ट दिसत नाही, बट जे वाचलं ते बरोबर आहे. तर बरोबर 9:30 वाजले मित्रांनो. क्या वो फेक दो. आपण थांबलोय स्वागतला. तर आता मस्तपैकी जेवण होऊ. इथं मागच्या वेळेस पण आपण डोंगरे मामांबरोबर जेवलो होतं आणि मामा आता गेले जमशेदपूरला. तर होऊ शकते गाठभेट, काय माहित नाही, कारण आपण पण तिकडे चाललोय कोरबाला. जर त्यांना रिटर्न वगैरे बुकिंग भेटलं तर ते भेटतील. मस्त असा शेवगा मसाला मित्रांनो आपण ऑर्डर केला. शेवगा मसाला, चपाती, पापड़ी. ये लो हमारे इधर का स्टाइल का जी खाना आज खाओ. हाँ संतोष भैया, हमारे स्टाइल का खाना खाओ शेवगा वाला. नहीं हमारे रोटी चलता है, ये भी आई तेल वाली. आज अपन नागपुर उधर जाएगा ना, बिगर तेल वाले रोटी में.
10:15 वाजलेत मित्रांनो. आता जेवलोय तर थंडी वाजायला लागली. मस्त असं जेवण झालंय आपलं. 250 रुपयात शेवगा एक नंबर काळ्या रश्श्यातला, आणि रोट्या खाल्या, चपात्या खाल्या 2-2, आणि राईस एक नंबर लेवल झाली. आता इथून समृद्धीपर्यंतचा प्रवास खिचून घ्यायचा आहे आणि मग तिथं जाऊन आराम करायचा आणि बाकी राहिलेला प्रवास सकाळी कव्हर करायचा. तर ब्लॉग शेवटपर्यंत बघा. आता इथून मस्तपैकी निघू आणि लागू आपल्या हायवेला. रस्ता थोडा खराब आहे बट कव्हर करते, काही प्रॉब्लेम नाही. रात्रीचे 2 वाजलेत मित्रांनो. आपण पोहोचलोय भारतच्या पंपावरती. CNG आउट ऑफ स्टॉक. आराम पण गरजेचा आहे कारण लांबचा प्रवास आहे आणि बऱ्याचशा गोष्टी आपल्याला ह्या ब्लॉग मध्ये कव्हर करायच्या. तर आता मस्तपैकी आराम करू. इथून आता थोडं पुढे गेल्यानंतर मग समृद्धी सुरू होतो. जालन्याच्या अलीकडचं आपण एक्झिटला पोहोचलोय, म्हणजे जालना एक्झिटच्या अलीकडे पोहोचलोय. तर मस्तपैकी आराम करू. आता मस्तपैकी झोपून घेऊ. आपल्या माणसाला मागं झोपायला लावले आणि इथं आपल्याला पुढे झोपता येईल. थंडी भरपूर आहे आणि झोप पूर्ण झाली म्हणजे आपल्याला पुढचा प्रवास पण प्रॉपरली करता येईल. तर चला आता मस्तपैकी झोपतो. भेटूया सकाळी. तोपर्यंत सगळ्यांना गुड नाईट. नमस्कार मित्रांनो, सगळ्यांना जय शिवराय आणि श्री स्वामी समर्थ. तर ब्लॉग कंटिन्यू करतोय. रात्री आपण जालन्याच्या अगोदर येऊन थांबलो होतो आणि मग सकाळी उठलो, मस्तपैकी फ्रेश झालो, चहा नाश्ता उरकलाय आणि आता बोललो समृद्धीला पोहोचावा आणि मग आपला ब्लॉग कंटिन्यू करावा. तर पुणे टू जालनाचा मित्रांनो 300 किलोमीटरचा अंतर आपला कव्हर झालंय आणि अजूनही 900 ते 950 किलोमीटरचा आपला प्रवास आहे वाया नागपूर, रायपूर आणि मग कोरबा. तर समृद्धीला पोहोचलोय आणि समृद्धीच्या बऱ्याच वेळेस आपण सेफ्टी गोष्टीच्या कव्हर करतो. तर आता परत एकदा आपण कव्हर करू कारण ह्या रोडला मित्रांनो तेवढीच काळजी घेणं गरजेचं आहे जेवढं आपण नॉर्मल रोडवरती प्रवासात काळजी घेतो. स्पेशली हा हायवे कसं होतं 400 ते 500 किलोमीटरचं रनिंग. आता इथून संभाजीनगरवरतून नागपूर पूर्ण स्ट्रेट रोड जातो. कुठेही म्हणजे असं तुम्हाला ट्रॅफिक आहे किंवा काय ह्या काहीच गोष्टी नसतात. त्यामुळं फ्री माइंडेड ह्या रोडने प्रवास करावाच लागतो आणि फ्री माइंडेड असेल ना तर तुमचा प्रवास मस्त एन्जॉय करता येतो. तर संभाजीनगरवरतून किंवा मग आपण जालन्यावरतून जेव्हा ह्या रोडला एंट्री करतो ना, एकतर ते डिझेल वगैरे फुल करून घेणे, टायर म्हणजे गाडीचा रुटीन चेकअप म्हणतो ना, त्या सगळ्या गोष्टी कव्हर करायच्या. चहा नाश्ता किंवा स्टार्टर, आपल्याला काही गाडीमध्ये स्नॅक्स वगैरे पाहिजे असतील तर ह्या सगळ्या गोष्टी ह्या हायवेला आल्यानंतर पहिले उरकून घ्यायच्या. किंवा तुमचे काही ब्रेक्स असतील ना ते पण उरकून घ्यायचे. ॲक्च्युली झालं असं की प्रफुल्ल भाऊ आपल्याबरोबर पुण्यावरतून येणार होते आणि आपण शिरूर क्रॉस केलं त्यावेळेस त्यांना फोन केला होता. बोललो मी पुढं जाऊन थांबतो, पण त्यांनी काय रात्री फोन नाही केला आणि त्यांना वाटलं मी निघून गेलो पुढं म्हणून ते पण डायरेक्टली आता नागपूरला पोहोचलेत. सकाळी फोन केला तर बोलले दादा मी नागपूरला पोहोचतो. मला वाटलं तुम्ही गेले असेल आणि मी त्यांची वाट बघत जालन्यामध्येच थांबलो. तर काही प्रॉब्लेम नाही. आता मस्तपैकी इथून 6-7 तासाचा प्रवास आहे नागपूरपर्यंतचा. थोडा सकाळचा टायमिंग आहे तर प्रवास उरकून घेता येईल आणि गाडीचा रुटीन चेकअप वगैरे करून घेतलं, काच वगैरे पुसून घेतली आणि चहा नाश्ता करून आपण आपला प्रवास सुरू केलाय मित्रांनो. तर बघूया आपल्याला समृद्धी हायवेवरती काय काय हायलाइट्स बघायला भेटतात. कहा लिखा है ऐसा हाईवे? ये एक ही हाईवे है, वह जैसे यमुना हाईवे वैसे ये समृद्धी हाईवे पूरा खुला. या हायवेवरती मित्रांनो जे काही डिझेलचे पंप आहे किंवा रेस्ट एरिया आहेत ना तर ते 100 किलोमीटर 150 किलोमीटर अशा रेंजमध्ये आहे. आणि आत्ता बऱ्यापैकी आहे ना हे वाढवलेत. पहिला भरपूर त्रास व्हायचा त्यामुळं डिझेल टँक तवाही फुल करायला लागायचे आणि आता पण बेसिकली आपल्याला डिझेल टँक हे रिझर्वची वाट न बघता आधीच फुल करावे लागतात कारण पुढचा पंप कुठं भेटल हे सांगता येत नाही. तर आतापर्यंत 363 किलोमीटरचं अंतर आपलं कव्हर झालेलं आहे आणि आपली गाडी अजूनही रिझर्वला लागली नाही आहे बट एक पोल अजून शिल्लक आहे रिझर्वच्या वरती. तर समोरच इंडियन ऑइलचा पेट्रोल पंप दिसतोय. मग इथं थांबून मित्रांनो डिझेल भरून घेता येईल, चहा पण एकदा घ्यायचा येईल कारण चहाचा ब्रेक तर कंटिन्युअसली होतच राहतो या हायवेला. तर चला आता डायरेक्टली पोहोचूया डिझेल भरायला.
डिझेल भरूया, चहाचा ब्रेक उरकूया आणि निघूया, कारण वाजले 10:30. तर अर्धा तास झाला असेल आपला रनिंग चालू आहे. तर थोडं रिफ्रेशमेंट म्हणून इथं आता डिझेल भरायला थांबू. स्वागतला शक्यतो आंघोळीची वगैरे फॅसिलिटी असतात, बट आता हे काय देत नाही. हे फक्त आपल्याला वॉशरूम आणि चहा नाश्त्याची सोय करून देतात. चला घेऊया गाडी भरून, आहे का? ओके, 91 रुपये 90 पैसे. उलट कर ना त्याला, उलट डायरेक्ट. लय स्लो जातं राव जाळीमुळं. टँक झालाय फुल मित्रांनो. 2,500 रुपयाचं टाकलं, कारण पहिलं 2,500, आता 2,500, 5,000 रुपयाचं झालं. आता बऱ्यापैकी फूड कोर्ट पण इकडं झालंय. कलकत्ता कांदा आणि जालना ते नागपूरचं अंतर आहे ना, हे 6 ते 7 तासात कव्हर करायचं. आता हे बघा, पाहिलं का? आता ही चुकीची पद्धत आहे. एवढा मोठा फूड कोर्ट आहे, पण हाताने मृत्यूला आमंत्रण द्यायचं हे लक्षात गरजच नाहीये. तेवढा मोठा फूड कोर्ट आहे, इथे बसून काय उपयोग आहे किंवा काय तुम्ही वनभोजन करणार आहे? पण रस्ता सेफ्टी खूप महत्वाचं आहे. चला निघूया आता. हे 6-7 तासात आपण नागपूरला पोहोचण्याचा प्रयत्न करू. आचार्य विनोबा भावे. तर पोहोचलोय मित्रांनो वर्ध्याला. अजून 105 किलोमीटर नागपूरचा प्रवास राहिलाय आपला, आणि आपण कंटिन्युअसली नॉनस्टॉप प्रवास करत इथपर्यंत आलोय. मध्ये एक चहाचा ब्रेक घेतला होता आणि आता मला वाटतं जेवायचा ब्रेक घेणं गरजेचंच आहे. तर चला इथं थांबू. फुलगाव एक्झिट आहे मागचा, आणि बरंच मोठं इथं फूड कोर्ट आहे. अमरावतीच्या आसपास तिथं काय फूड कोर्टचा एवढा ऑप्शन चांगला वाटला नाही. म्हणलं आता डायरेक्टली पुढं निघावा. वर्धा 31 किलोमीटर, सिंधी 59 आणि नागपूर 104. घेऊया आता मित्रांनो सर्व्हिस रोडला. हरे कृष्णाला बघू काय भेटतंय खायला, कारण ह्या हायवेला भूक लागते बरं का मित्रांनो. असं वाटतं की आपण प्रवास उरकतोय, आणि काय नाही, प्रवास उरकण्याबरोबर टाइम पण तसंच सटासट क्रॉस होत असतं. राधे कृष्ण. आणि आपण आज ऑर्डर केली आहे बघा, शेव टमाटर आणि तंदूर रोट्या. चला जेवण उरकूया. क्वालिटी चांगली होती बरं का, मस्त असं हॉटेल आहे. हरे कृष्ण. रेट पण तसं होते, पण बरं आहे, जेवण क्वालिटी आहे. 483 रुपयाचं बिल झालं. मस्तपैकी 6 रोट्या, 1 शेव भाजी आणि 2 छास. चला निघूया आता. उरकलंय आपलं, तर डायरेक्ट नॉनस्टॉप नागपूरला जाऊनच चहा पिऊ. 100 किलोमीटरचं अंतर नागपूरचं आहे. थोडं लवकर खेचू, कारण 2:45 वाजलेत. जर लवकर गेला तर आंघोळ करायला आपल्याला नक्कीच भेटत. अंधार नाही पडला पाहिजे, नाही तर परत गाठून जायला बसलंय. चला निघू आता इथून पटक्यानं बाहेर. डिझेल लेवल वगैरे फुल आहे. तर पेट पूजा उरकल्यामुळे मित्रांनो आता आपल्याला एनर्जी आली. आणि परत एकदा आपण थोडं सेफ्टी बद्दल बोलू. आता या रोडला तुम्हाला आहे ना, किती म्हणलं ना आपण 100 वेळा जरी सांगितलं ना ओरडून, तरी थोडीफार चुकी ही आयुष्य बरबाद करून टाकते. कारण आता पण रस्त्याला मला 2-3 ऍक्सिडेंट सापडलेच. गाड्या ठोकलेल्या होत्या, कार होता, एक टेम्पो होता. काय होतं माहिती का, हे बघा हे कारण आहे. आता आपण 70ने चाललोय, तर तो 100च्या प्लस चाललाय. आता 100, चला ठीक आहे, 100-120चं स्पीड लिमिट आहे, मान्य करू आपण. आपल्या गाडीला 80चं स्पीड लिमिट आहे, पण तुम्ही ते मेंटेन करा ना. आता तो पोहोचला किती लांब, म्हणजे याला काय होतंय, गाडीचं इंजिन कंटिन्युअसली 300, 400, 500 किलोमीटर, 600 किलोमीटर तुम्ही जर रनिंग करताय, तर नाही कंट्रोल होत. आता आपण किती म्हणलं की त्याला नाही पुढं जाऊन द्यायचं स्पीडला, पण ते जातं 80 पर्यंत जातं. पण तिथं ते कंट्रोल ठेवणं पण महत्वाचं आहे. आता आपल्या गाड्यांना आहे, चला कमर्शियल गाड्यांना 80चा लॉक राहतो, त्यामुळं गाडी एक ॲव्हरेज स्पीडमध्येच राहते. बट प्रायव्हेट गाड्यांचं काय, प्रायव्हेट गाड्यांना काहीच लिमिट नाही, तो सुसाट निघतो. आणि मग त्या सुसाटीचे परिणाम अशी काहीतरी साईडला अशी गाडी लागलेली बघायला भेटते. सडक सुरक्षा खूप गरजेची आहे. आता बऱ्याच वेळा आपले 2-3 रील्स पण व्हायरल झालेले त्याच्यावरती. रोड सेफ्टी रिलेटेडच मी समृद्धीचेच बनवले होते, कारण आपण 7-8 वेळा या रोडने प्रवास केलाय.
त्यामुळं रस्ता कसा आहे, कसा उरकायचा हे याचा अंदाज तर पूर्ण आलाय, म्हणूनच ते सांगितलं. तर बरोबर टायमिंग झालाय मित्रांनो 3:45चा आणि आपण पोहोचलोय समृद्धी एक्झिट वरती. सकाळी 9 ते आता 3:45 म्हणजे 7 तास. 450 किलोमीटर साठी लागतात समृद्धीवरती 7 तास. एक लंच ब्रेक, एक चहा ब्रेक. चला घेऊया क्रॉस करून. कसं वाटतंय? भारी धनुष्यबाण, साहेबांची आठवण. आता आंघोळीचा ब्रेक घ्यायचा आहे. चला पटक्यान ढाब्यावर जाऊ. पहिला टोल कट करून घेऊ. आहे का नाही कोणी? वेलकम, थँक्यू, वेलकम. निघाली व्हॅलिड 394. मस्त. आता फटाफट खेचूवर का इथून पुढं. पाणी तर ऑलरेडी भरून घेतलेलं आहे सकाळी निघतानाच, त्यामुळे आता काही कोणता इथं ब्रेक घ्यायचा नाही. डायरेक्ट ढाबा गाठायचा नागपूरच्या पुढं, जिथं आंघोळ करता येईल. आपण पोचलोय आपणागर आंघोळीसाठी. हो, सगळ्या फॅसिलिटी असलेला पंप. चल आता आंघोळ वरतून घेतो आणि भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. आजचा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आणि नेक्स्ट ब्लॉग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, कारण पुढे आपली छत्तीसगडची जर्नी तुम्हाला एन्जॉय करायला भेटणार आहे. चला भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये.